सर्वांना नमस्कार. व्हिडिओला लाईक खूपच कमी येतात, त्यामुळे व्हिडिओ बनवताना अजिबात मूड येत नाही. जे नेहमीच लाईक आणि कमेंट्स करतात त्यांचे तर आभारच आहेत, पण जे नुसतेच व्हिडिओ पाहतात त्यांचा मला राग येतो. बोलल्याबद्दल सॉरी. पण आता वळूया आपल्या कथेकडे. अर्जुनने सचिनची यथेच्छ धुलाई केली. सचिन वाचवा म्हणून ओरडत होता, पण कोणीच मध्ये नाही पडला. कारण अर्जुन जेव्हा कोणाची धुलाई करतो तेव्हा मध्ये कोणी पडायचं नाही, नाहीतर मध्ये पडणाऱ्यावरच पडायची. कारण एकतर तो विनाकारण कोणावर हात उचलत नाही आणि समोरच्याचे 100 अपराध भरल्याशिवाय तर नाहीच नाही. अर्जुनसारखा संयमी अर्जुनच. आणि संयम संपला की त्याच्यासारखा जमदग्नीसुद्धा तोच. तो समोरच्याला भरपूर संधी देतो चुका करण्याची. मग अर्जुन त्याच्यावर डोळे रोखून म्हणाला, ऐक सचिन, प्रत्येक टीमचा एकच गुंड असतो आणि आपल्या या रॉयल गँग टीमचा फक्त मीच गुंड आहे. त्यामुळे माझ्याशी पंगा घेतला तर याद राख. तसा सचिन चॅटच पडला. प्रेम करणारा अर्जुन, शेंडफळ म्हणून लाड करणारा, प्रेमाने शिव्या घालत रोमॅन्स शिकवणारा अर्जुन त्यानं पाहिला होता. पण हा अर्जुन त्याच्यासाठी वेगळाच होता. म्हणजे इतरांना बदलताना त्यानं पाहिलं होतं त्याला, पण आज तो स्वतः सगळं अनुभवत होता. अर्जुनचा राग, त्याचे तिखट डोळे आणि कडक आवाज. सचिन मनात म्हणाला, आता कळलं याची बायको याच्यापुढे नजर उचलून का बघत नाही आणि याच्या अगेन्स्ट एकही शब्द का नाही बोलत. भाड्या इतका लाड करतो तिचा, पण नक्कीच थोड्या दिवसांनी असेच डोळे दाखवत असेल तिला. आणि त्याचं ते रूप बघूनच आयुष्यभर याच्याकडे कोणी बघणार नाही. आणि तेही खरंच होतं. अर्जुनची ही दुसरी बाजू क्वचितच कोणाला दिसायची. मयुरीला ती दिसली होती आणि आता तिची इच्छा नव्हती की तिच्या आईला सुद्धा अर्जुनची ही बाजू दिसावी, म्हणून ती आईला शांत करायची. त्यांना काय करायचं ते करू दे असं म्हणायची. पण बहुतेक आता तिच्या आईच्या एकंदरीत वागण्यावरून असं वाटत होतं की ती वेळ जवळ आली आहे जेव्हा सासू आणि जावयाचा आमना सामना होणार. आणि आता अभि मात्र खूप खुश झाला होता, कारण त्यालासुद्धा अशीच पडली होती कॉलेजमध्ये अर्जुनची. आणि अभिचा आत्मा शांत झाला होता. तो हळूच अर्जुनच्या कानात म्हणाला, अर्जुन, माझ्या लग्नाचं फार बेस्ट गिफ्ट दिलंस यार तू मला. आणि सचिनने अभिवर डोळे मोठे केले. मग अर्जुन पुढे म्हणाला, ऐक सचिन, आता तुझा घडा पुन्हा रिकामा झाला बरं का. हुरडा पार्टीपासून मी तुझे 100 अपराध होण्याची वाट पाहत होतो, पण आज तो सुवर्ण क्षण उगवला तुझ्या आयुष्यात. आता तू बिनधास्त पहिल्यापासून गुन्हे करायला सुरुवात कर. हा, पण मित्र आहेस म्हणून तुझी कमीच खातिरदारी केली बरं का. मोकळ्या हाताने झालीच नाही. तसा सचिन पाठ चोळत गप्प बसला. आणि इतक्यात चैतन्याची बहीण त्याच्या खोलीत आली आणि त्याच्या कपाटातून एक अल्बम तिने काढला. इतक्यात तिच्या हातातून तो खाली पडला आणि एक फोटो ओपन झाला. अर्जुननं बघितला आणि म्हणाला, ए बघू काय आहे ग ते. ती म्हणाली, अरे दादाचे सगळे लहानपणीचे फोटो आहेत यात. मेघा बहिणीला दाखवत होते. आणि अर्जुन म्हणाला, बरं ठीक आहे, थोड्या वेळाने ये, आता आम्हाला बघू दे. अरे पण आधी तिला दाखवते ना, ती आगाऊपणा करत म्हणालीच. आणि आधीच चिडलेला अर्जुन तिला म्हणाला, आम्ही आधी बघितले तर कलर फोटोचे ब्लॅक अँड व्हाईट होतील का. तसं चैतन्याने तिला खुणावलं, बाहेर हो. आणि ती गेली. आता हा जमदग्नी कधी शांत होणार याची सगळे रॉयल गँग मेंबर वाट पाहत होते. आणि अर्जुनने ते फोटो बघायला सुरुवात केली. तर त्यामध्ये चैतन्याचे लहानपणापासूनचे सगळे फोटो कलेक्ट केले होते. लहानपणीचा पालथा पडलेला, पाळण्यातला, शाळेतल्या बक्षिसांचा, भाषण करताना, त्याचे बर्थडे साजरे करताना सगळे फोटो. आणि त्याचा नागडा फोटो पाहून, म्हणजे अगदी 2 वर्षाचा असेल तो, त्यावेळी आंघोळ करताना त्याचा फोटो काढला होता. क्यूट दिसत होता. आणि राहुल फार हसून म्हणाला, यार चैतन्य, या फोटोत तुझ्या अंगावरचा काटा खूपच बारीक दिसतोय रे. तसे सगळे टाळ्या पिटून हसत होते. अर्जुनही हसला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला त्याला हसताना पाहून. आणि चैतन्य लाजला आणि म्हणाला, काय यार तुम्ही पण, अरे मी किती लहान होतो बघा तरी. आणि तुमचेही फोटो असतीलच की असे, तुम्ही काय चड्डी घालून जन्माला आला की काय. पण आता मेघानं हा फोटो पाहिला तर राहुल म्हणाला, तर काटाकीर. आणि सगळे हसले. आणि पुढचा फोटो होता, त्यात चैतन्य 5 वर्षाचा होता आणि एक बाळ मांडीवर घेऊन बसला होता. फ्रॉक घातली होती त्या बाळाला, म्हणजे ती मुलगी होती. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य, ही कोण रे तुझ्या मांडीवर, फारच क्यूट आहे ना. आणि अभि म्हणाला, त्याची बहीण असेल. आणि चैतन्य गोरा मोरा होत म्हणाला, हो तीच आहे. कारण खरं काय आहे हे जर या भूतांना कळलं तर त्याचं काही खरं नव्हतं. आज लाजवूनच मारलं असतं त्याला. एकतर तो अल्बम यांच्या हाती लागूनच मोठी चूक झाली होती आणि तो खोटं बोलत होता. त्याला वाटलं आता यांना काय कळतंय. पण आपले अर्जुनराव
फार हुशार. हिरोगिरी करण्या जितके पटाईत तितकीच डिटेक्टिव्हगिरीसुद्धा त्यांच्या अंगात भिनली होती. आणि थोडा वेळ फोटो निरखून पाहून म्हणाले, एक मिनिट. काय झालं रे? अरे शेजारी बघ, एक बाई आहे या फोटोत. ती लहान चैतन्य त्या चिमुकल्या बाळाला मांडीवरून पाडेल म्हणून हात आडवा लावला होता तिनं. आणि त्या बाईच्या हातात 2-2 डझन बांगड्या होत्या. आणि ती होती चैतन्याची आई. हे तर सगळ्यांना माहीत होतं. आणि डिलिव्हरी झाल्यावर बांगड्या हातात घालत नाहीत. आणि इतक्या तर नाहीच नाही. आणि सचिन म्हणाला, तुला कसं माहीत? अर्जुननं त्याच्या डोक्यात टपली मारली आणि म्हणाला, तुझं डोकं आणि मेंदू वापर, मग तुलाही कळेल. आणि अर्जुन पुढे म्हणाला, आणि ही शेजारची दुसरी बाई बघा, कानाला रुमाल बांधून आहे आणि बांगड्या पण नाहीत हातात. आणि ही मेघाची आई आहे. आताच पाहिलं ना आपण त्यांना कार्यक्रमात. मग चैतन्याच्या मांडीवर आहे ती कन्फर्म कोण आहे कळलं की नाही भाड्यांनो? आणि सगळे म्हणाले, मेघा. आणि सगळे हसायला लागले. आणि चैतन्य गोरा मोरा झाला. गाढवा, खोटं बोलत होता आमच्याशी की बहीण आहे तुझी? आणि चैतन्य अर्जुनला म्हणाला, या भाड्याला पण ना इतकी बुद्धी कुठून दिली देवानं काय माहीत. कसलेही क्विज सोडवतो. माणसाचं नख बघूनसुद्धा त्याचा भूतकाळ भविष्यकाळ सांगेल. आणि अर्जुन म्हणाला, मग आपला विषयच खोल आहे, नाद नाही करायचा. पण चैतन्य, अरे काय, तिला मांडीवर घेऊन बसला यार तू. कसं वाटत होतं रे? असं राहुलने चेकाळून विचारलं. तसा अर्जुन म्हणाला, राहुल यार वय बघ दोघांचं, त्याला सांगता येणार नाही. त्यापेक्षा आत्ता ती मांडीवर बसली तर कसं वाटेल ते विचार, म्हणजे त्याला सांगता येईल. तसे सगळे चैतन्याला गुदगुल्या करून म्हणत होते, ओ चैतन्यराव सांगा ना कसं वाटेल. आणि त्याची तर लाजून हालत खराब झाली होती. अभि म्हणाला, आपण ना अशा सगळ्या फोटोंची मोठी फ्रेम करून तुला गिफ्ट करतो, दे ना फोटो. नको यार, तो लाजत म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, पण चैतन्य, पप्पी घेतली असणार ना रे तू तिची? आणि सचिन म्हणाला, अरे इतक्या क्यूट बेबीची पप्पी घ्यायची कोण सोडेल का? घेतलीच असणार. आणि चैतन्य लाजून म्हणाला, हो घेतली होती. आता जितकं लाजेन तितकेही चिडवत राहणार म्हणून चैतन्यानं कबूल केलं. पण गालाची का? असं का? अरे तोंडाची पप्पी घेतली की उलटी करायची ती, चैतन्य म्हणाला. आणि राहुल पोट धरून हसला. म्हणजे लग्न झाल्यावर तुला किस करायची पंचायत, तू किस करायचा आणि ती उलट्या. तसा अर्जुन म्हणाला, राहुल पण या उलट्या वेगळ्या असतील रे, कोरड्या उलट्या. आणि चैतन्य होणार बाबा. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. इतक्यात त्याच्या रूमसमोरून मेघा दुसरीकडे गेली आणि चैतन्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि अर्जुन हळूच चिमटा काढून म्हणाला, काय बघतोस? बोलावतो का आत? आम्ही जातो बाहेर. मग घे कडी लावून, तुझा मस्त मूड तयार झाला आहे ना. अर्जुन शटाप यार, असं तो आणखीन लाजून म्हणाला. तसा अभि म्हणाला, आम्हाला बघू दे ना, तू किस केला की तिला खरंच उलटी होते की नाही? तू मघाच्यासारखं खोटं बोलतोस. तसे सगळे हा करून पुन्हा एकदा हसले. आज हसू बंदच होत नव्हतं. आज चैतन्याचं काही खरं नव्हतं. तो विथ एव्हिडन्स पुराव्यासह तावडीत सापडला होता. आणि आता त्याची चिरफाड आणि पोस्टमॉर्टम केल्याशिवाय रॉयल गँग शांत बसणार नव्हती. आणि सोबत होतेच टीमचे कर्णधार आणि टीमचा गुंडा अर्जुनराव. आणि सचिन चैतन्याच्या अंगाला हात लावून झटकन बाजूला करत म्हणाला, कसला गरम झालाय हा यार, आता चैतन्याचं काही खरं नाही. आणि त्याच्या अंगावर काटा पण यायला लागलाय. बघा बघा, अरे बाप रे, अरे याला आधी थंड करा, नाहीतर उकडायला लागेल आपल्याला. आणि राहुल म्हणाला, आता आपल्या हातात नाही, हे आपल्याकडून हे बेनं थंड होत नसतं आणि त्याचा काटा पण मरत नसतो. चैतन्य बुवांना थंड करण्याचं काम आता मेघा राणीच करू शकते. आता काय म्हणायचं या रॉयल भूतांना? किती पिडावं एखाद्याला, काही मर्यादा? पण यांना कसली मर्यादा कळते? कारण असे चान्स एकदाच येतात. आणि संधीचं सोनं आणि समोरच्याचा लाजवून भुगा तर केलाच पाहिजे ना. आणि राहुल म्हणाला, चैतन्य भाड्या, रोमॅन्स करताना चिंगूटपणा करू नकोस हां, नाहीतर म्हणशील महागाई वाढली आहे, तुझी लिपस्टिक पुसून जाईल, दुसरी लिपस्टिक कुठून आणायची, म्हणून एकच किस करशील आणि गप्प बसशील मन मारून. आणि अर्जुन म्हणाला, पण कपडे कमी घातले तरी चालतील, म्हणजे अगदी नाहीच घातले तरी पण चालतील. तसे सगळे हे करून हसायला लागले. इतक्यात त्याची बहीण आली आणि भूतं पाहिल्यासारखी त्यांना हसताना पाहून बावरली. आणि हळूच म्हणाली, झाला का अल्बम पाहून? ती आता घाबरतच बोलत होती अर्जुनकडे बघून. अर्जुन म्हणाला, झालं आमचं काम, घे आता. आणि मग अभि म्हणाला, चैतन्य, आम्हाला तुझी प्यारवाली लव्ह स्टोरी सांग ना यार. अर्जुन म्हणाला, प्यारवाली आणि घरवाली. आणि चैतन्य सांगू लागला, ऐका,
आई सांगते की मेघा जन्माला आली आणि मी सुद्धा आईसोबत तिला पाहायला गेलो होतो. आणि सचिन म्हणाला, म्हणजे हा पहिला पाहण्याचा कार्यक्रम तुमचा, हो ना? आणि चैतन्य म्हणाला, हो, ही आमची पहिली भेट होती. मग मी बाळ मांडीवर पाहिजे म्हणून हट्ट केला आणि रडलो. मग माझ्या मामींनी, घ्या जावई बापू, आत्ताच घ्या मांडीवर तुमची बायको, असं म्हणून तिला माझ्या मांडीवर ठेवली. आणि हे ऐकून तिथले सगळे हसायला लागले. मग मी तिला कोणाला हातच लावू देत नव्हतो. मांडी दुखत होती तरी सोडत नव्हतो आणि म्हणायचो. काय म्हणायचा? सगळ्यांनी विचारलं. की ही माझी बायको आहे, मी देणार नाही. आणि मग असं म्हणून तो थांबला. मग काय? अभिनं विचारलं. अरे मग तिनं सुसू केली अंगावर आणि मी रडायला लागलो, कारण माझा नवा ड्रेस खराब केला तिनं. आणि तसे सगळे रॉयल गँग मेंबर्स खूप हसले, त्याच्या पाठीत धपाटे घालून हसले. आणि राहुल म्हणाला, लहानपणापासून तू चेंगट आहेस ना, पण यार तिनं तुझ्या अंगावर सुसू केली. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य आता परतफेड करायची. तसं चैतन्य डोळे मोठे करून म्हणाला, काय? असं कुठं असतं का? अरे मी काय आता तुला टिट फॉर टॅट कर म्हणतोय की काय भाड्या? अर्जुन म्हणाला, पण खून के बदले खून, आग के बदले आग, प्यार के बदले प्यार, तसं पाणी के बदले पाणी. आणि सगळे पुन्हा हसले, इतके की त्यांची पोट दुखायची वेळ आली. आजचा चैतन्याचा शुगर बॉक्स तर खूप हटके आणि यादगार झाला होता. तसे या रॉयल गँग मेंबर्समुळे त्यांचे प्रत्येक इव्हेंट असेच मेमोरेबल राहायचे. आणि राहुल म्हणाला, मग तू पुन्हा कधी मेघाला मांडीवर नसेल ना घेतलं? आणि चैतन्य म्हणाला, अरे मग ती मोठी होत होती आणि सगळे आम्हाला नवरा बायको म्हणून चिडवत होते. मामाच्या गावाला गेल्यावर भातुकली खेळताना तीच माझी नवरी असायची. मग हळूहळू आम्ही मोठे झालो. तिला कळत नव्हतं, पण मला कळत होतं, चिडवलेलं. मग मला लाज वाटायला लागली या चिडवण्याची. एकदा सगळ्यांवर चिडलो 8वीत असताना. मग तेव्हापासून मला आवडत नाही म्हणून कोणी चिडवत नव्हतं आणि विषय पण नव्हते काढत. माझी आजी म्हणाली, पोरांचं शिकण्याचं वय आहे, असले लग्नाचे विषय त्यांच्यासमोर नको, अभ्यासात लक्ष नाही लागत आणि काहीतरी भलतंच घडत राहतं, आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच हा विषय काढायचा. पण अधूनमधून मामाकडे गेलो की ती दिसायची. बोलायचं, गप्पा मारायचो, अभ्यासाच्या टिप्स द्यायचो, पण कधीच हा विषय डोक्यात आहे असं नाही दाखवलं. पण एकदा ती नुकतीच अंघोळ करून समोर आली होती आणि मला चहा दिला तिनं. खूप सुंदर दिसत होती ती. तिला बघून हृदयात धकधक वाढली आणि मग जाणवलं की हीच माझी सोलमेट आहे. पण तिला अशी मागणी घालायची नाही असं ठरवलं. मग आधी मी नोकरीला लागलो आणि आईला म्हणालो मेघाबद्दल. ती म्हणाली, परमिशन दिली. ती तर खुशच होती. मग 2 वर्षांपूर्वी मामाकडे गेलो. मामा मामीला म्हणालो, तुमची मेघा मला द्या. तसं सचिन म्हणाला, कुठं मांडीवर? तसे पुन्हा सगळे हसले. आणि तो पुढे म्हणाला, मग काय सगळेच खुश. आणि मेघा, तिचं काय? अरे ती तर मी नोकरीला लागल्यापासूनच इम्प्रेस झाली होती. म्हणायची माझ्यासारखं तिला सुद्धा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे आणि आपण 2 वर्ष थांबूया. मग मी म्हणालो, थांबू, माझी काही हरकत नव्हती. आणि तीही अभ्यास करू लागली. हुशार आहे ती पण. आणि मग ती माझं मार्गदर्शन घेत होती. आणि अर्जुनराव शब्दांची खेळी करत म्हणाले, नक्की मार्गदर्शन का मागलं दर्शन? आणि त्याचे सगळे उलते पालते झाले ना हसून हसून. चैतन्य म्हणाला, गपणार आहे अर्जुन, किती त्रास देशील यार. आणि अर्जुन म्हणाला, ये तो हमारा हक है मेरी जान, असं म्हणत त्याची पप्पी घेतली. आणि तो म्हणाला, तर अशी आहे आमची प्यारवाली आणि घरवाली लव्ह स्टोरी. यार मस्त मस्त, आवडली फार तुझी लव्ह स्टोरी. मग अरे सगळे पाहिले बरं का तुझे फोटो, बर्थडेला ओवाळताना, केक भरवताना, खेळताना, भांडताना, दिवाळीचे फटाके उडवताना, खूप फोटो होते तुझे, असे सगळे म्हणाले. आणि अभि म्हणाला, तू रोज बघतोस का रे हे फोटो? नाही. मग तुझ्या कपाटात अल्बम कसा? अरे मला सवय आहे डॉक्युमेंट जपून ठेवायची, म्हणून सगळं माझ्याच कपाटात असतं. मग तुझं मेघा नावाचं डॉक्युमेंट जपून ठेव बरं का, पण कपाटात नाही, हृदयाच्या कप्प्यात. आणि सगळे पुन्हा थोडंसं हसले. त्याचं अभिनंदन करून म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन यार, आता तू सुद्धा आमच्या पार्टीत येशील, लवकर मुहूर्त काढ. आता चैतन्याचा चिडवण्याचा कोटा पूर्ण झाला होता. पण ही भूतं आहेत, यांचं पोट कधी भरत नाही. आणि सचिन म्हणाला, पण अर्जुन सांग ना, तुला कसं कळलं की डिलिव्हरी झाल्यावर बांगड्या घालत नाहीत? अरे ती पूर्वी प्रथा होती, म्हणजे आताही आहे, कारण बाळाला हाताळताना काच वगैरे लागू नये म्हणून. पण तुला कोणी सांगितलं? आणि अर्जुन म्हणाला, प्रीतीची डिलिव्हरी झाली आहे ना, मग तिच्या सासूने तिनंही बांगड्या काढल्या होत्या. मी तिला विचारलं तर तिनं मला सांगितलं. अच्छा. आणि मग आता अर्जुनला फोन आला शेतातून आणि तो म्हणाला, हो हो येणार आहे, येतो 4 वाजेपर्यंत, असं म्हणून फोन ठेवला. आता 2:30 वाजत होते. कोण आहे रे अर्जुन? अरे आज रविवार ना, शेतातून फोन आला.
हो, तू दर रविवारी जातोस ना? हो. आणि अर्जुन म्हणाला, सचिन आता आपणही आपल्या म्हशीची डिलिव्हरी करायला जाणार आहोत. आज तुला लाईव्हच दाखवतो, चल. आणि राहुल म्हणाला, ए अर्जुन, आणि ते रेडकू पहिलं या रेड्याच्या मांडीवर दे. आणि सचिन किस घ्यायचा बरं का त्याचा. तसे सगळे हसायला लागले आणि सचिन राहुलच्या मागे लागला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.